मित्रांनो, हा जो विषय आज मी घेऊन आलो आहे, हा विषय काय आहे तर ऑपरेशन सिंदूर ह्याच्यामुळे भारताने नक्की काय साध्य केलं, काय अचीव केलं, काय प्राप्त केलं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे थोडक्यात. काय तोटे झालेत आणि काय फायदे झाले हेही तुम्हाला सांगणार आहे. कोणाची हवा टाईट झाली आहे, कोणाची थोबाडं रंगवली आहेत, कोणाचा थोबाड बंद केलं आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, शेवटपर्यंत पहा. मी 2-3 दिवस माझे व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण मी कामानिमित्त बाहेर होतो. असो, पण आज मी व्हिडिओ अपलोड करतो आहे. हा पूर्णपणे पहा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बघा माझे विचार पटतायत का, मी माझे विचार मांडतोय. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, सध्या चर्चा सुरू आहे सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे केल्यानंतर, हे साध्य केल्यानंतर, हे ऑपरेशन केल्यानंतर नक्की काय साध्य झालं, नक्की काय भारताने, आपल्या देशाने काय अचीव केलं, काय फायदा झाला आणि काय नुकसान झालं. मित्रांनो, हेच आज आपण समजून घेणार आहोत. नक्की काय फायदा झाला तर पाकिस्तानची जी अरेरावी होती ती बंद झाली. पण त्याबरोबर सर्वात मोठा जो आघात झाला आहे ना, तो अमेरिकेवरती झालेला आहे. दुसरा आघात जो झाला आहे तो चीनवरती झालेला आहे. म्हणजे इथे काय झालं आहे, कोणाला झोडपलं आहे, कोणाचं तोंड फोडलं आहे, कोणाचा आवाज बंद केला आहे तर पाकिस्तानचा. पण पळती भुई कोणाची झाली आहे तर अमेरिकेची, चीनची. आता ही पळती भुई कशी झाली असं जर तुम्ही प्रश्न विचाराल तर नक्की काय घडलं तर अमेरिकेचा जो एक बेस होता तो पाकिस्तानामध्ये होता, हवाई बेस. हा छुप्या पद्धतीने अमेरिका तिथे वावरत होती, केरानासारखा. आणि तो हवाई बेस भारताने उद्ध्वस्त केला. त्याबरोबर अमेरिकेचे जी दुटप्पीपणा होता तो दुटप्पीपणा जगासमोर आला. अमेरिका तोंडाने एक सांगते, पोटात एक आहे, ओठात एक आहे. पाकिस्तानातील अतिरेक्यांबद्दल बोलते, पाकिस्तानातील अतिरेक्यांना रोखण्यासाठी सँक्शन लावते, पाकिस्तानाला अगदी डोळे वटारून बोलते. आणि त्याबरोबर छुप्या पद्धतीने पाकिस्तानला मदतसुद्धा करते. ही जी दुटप्पीपणा होता तो जगासमोर आला ह्या सिंदूर ऑपरेशनमुळे. मित्रांनो, लक्षात आलं का सिंदूर. आता हे सिंदूर नाव का दिलं याचा मी अनेक वेळा उल्लेख केलेला आहे. कारण त्यावेळेला आपल्या हिंदू महिलांच्या सिंदूरवरती आघात करण्यात आलेला होता. हिंदू महिलांच्या सिंदूरवरती आघात करण्यात आला होता. म्हणजे त्यांच्या पतींना, त्यांच्या नवऱ्यांना मारलं गेलं होतं, त्यांची हत्या करण्यात आली होती. ते सुद्धा हिंदू म्हणून, त्यांचा हिंदू उल्लेख करून, त्यांची हिंदू म्हणून माहिती घेऊन त्यांचे कपडे उतरवून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. आणि ती पण त्यांच्या पत्नींसमोर, त्या महिलेंसमोर. म्हणून हे नाव देण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर. आणि ह्या सिंदूर ऑपरेशनमुळे एकतर अमेरिका उघडी पडलेली आहे आणि चीनसुद्धा उघडं पडलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल अमेरिका कशी उघडी पडली. अमेरिकेचा जो शस्त्रसाठा होता तो सुद्धा कुचकामी ठरला. अमेरिकेने जे पाकिस्तानाला विमानं दिली होती ती सुद्धा कुचकामी ठरली. जे काय शस्त्र
सहाय्यता केली होती ती सुद्धा कुचकामी ठरली या युद्धाच्या दरम्यान. त्याबरोबर चीनने जी काय मदत केली होती पाकिस्तानाला डिफेन्सच्या संदर्भात, संरक्षणाच्या संदर्भात, ते डिफेन्स यंत्रणा कुचकामी ठरली. कोणाची तर चीनची. आणि चीन हे आता पुऱ्या जगाला विकत होतं ही डिफेन्स यंत्रणा. ही चीनने ही विकसित केलेली डिफेन्स यंत्रणा आहे. ही अत्याधुनिक आहे. ही अत्याधुनिक डिफेन्स यंत्रणामधून तो लाखो करोडो रुपये कमवत होते. त्यांचे जे विमानं होती, युद्ध विमानं, ते सुद्धा कुचकामी ठरलीत. त्यांचे जे ड्रोन होते ते सुद्धा कुचकामी ठरले. मित्रांनो, ही छोटी मोठी घटना नाही, ही खूप मोठी घटना आहे. आणि हे घटना समजून घेणं गरजेचं आहे. मुसक्या कोणाच्या आवळल्या, कोणाचं तोंड फोडलं तर पाकिस्तानचं. पण अवस्था बेजार कोणाची झाली तर अमेरिकेची आणि चीनची. चीनची जी शस्त्रागाराची जी हे होती, विक्रीचा जो वेग होता, अमेरिकेच्या शस्त्रागाराचा जो वेग होता विक्रीचा, अनेक शस्त्र अमेरिका जगाला विकते. हे काय युद्ध जे चालू आहे आता युक्रेन आणि चीनचं, त्याच्यामध्ये युक्रेनला जे शस्त्र विकलं जाते आणि अमाप पैसा कमावला जातो आहे अमेरिकेमध्ये, तो कसा काय कुचकामी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्या 2-3 तासाच्या युद्धाच्या एका ट्रायलमधून. हे युद्ध पण नव्हतं, हे त्याची ट्रेलरसुद्धा नव्हतं. एक साधा काय म्हणतात त्याला, एक छोटीशी क्लिप होती या चित्रपटाची, असं म्हणायला हरकत नाही. ती छोटीशा क्लिपमधून पुऱ्या जगाला दाखवून दिलं की भारत हा डिफेन्सच्या संदर्भात किंवा लढण्याच्या संदर्भात अगदी मजबूत आहे. आणि भारताकडे स्वयंनिर्मिती केलेली डिफेन्स यंत्रणा, स्वयंनिर्मिती केलेले शस्त्रागार, शस्त्रसाठा, अनेक प्रकारचे शस्त्र आज भारताकडे उपलब्ध आहेत. आणि उपलब्ध असलेला शस्त्रसाठा हा जगाला विकू शकतो. आज भारत हा शस्त्र विकणाऱ्याच्या बाजारपेठेत जाऊन बसला. लक्षात आलं का? जी बाजारपेठ चीनकडे होती आणि जी बाजारपेठ अमेरिकेकडे होती, आता त्या बाजारपेठामध्ये भारतसुद्धा जाऊन बसला. म्हणजे यापूर्वी भारत हा काय करत होता? आयात करत होता. आता निर्यातसुद्धा करायला लागला आहे शस्त्रसामुग्री. यापूर्वी भारतामध्ये कुठलंही शस्त्र बनत नव्हतं. सगळं शस्त्र आयात केलं जायचं, इम्पोर्ट केलं जायचं. आता इम्पोर्ट फक्त होत नाही आहे, तर एक्सपोर्टसुद्धा व्हायला लागलं आहे. आता एक बाजारपेठ मिळाली. नक्की काय घडलं लक्षात आलं का? चीनची बाजारपेठ आता घसरली, कारण त्यांचं जे शस्त्रसाठा आहे, शस्त्रागार आहे, त्याची किंमत चीनला कळली, कुचकामी आहे. त्याचे क्षेपणास्त्र कुचकामी आहेत, त्यांचे ड्रोन कुचकामी आहेत, त्यांचे विमानं कुचकामी आहेत. विमानं कुठली? तर युद्धासाठी वापरली जाणारी विमानं, ते कुचकामी आहेत. हे भारताने छोट्याशा एका क्लिपमधून दाखवून दिलेलं आहे. तसंच अमेरिकेचं सुद्धा झालं. अमेरिकेची सुद्धा जी बाजारपेठ होती शस्त्रसाठा विकण्याची, त्याच्यावरती सुद्धा घाव घालण्यात आलेला आहे. आता पुरं जग, विश्व भारताकडे एक बाजारपेठ म्हणून बघतोय. त्या बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्र आहेत. आणि ती शस्त्र काय झाली? ट्रायल घेतलेले त्या शस्त्रांचा. आणि तो ट्रायल घेऊन जगाला दाखवून दिलं आहे की ही कशी उपयोगी आहेत. ह्या कशा प्रकारे हा आपल्याला फायदा होऊ शकतो या शस्त्रांचा. आणि चीनचा आणि अमेरिकेची शस्त्र हा कशा कुचकामी आहेत, त्याचं सामर्थ्य दाखवलं. आपल्या शस्त्रांचा सामर्थ्य दाखवलं. जे क्षेपणास्त्र सोडलं ना त्या केरानावरती, त्याचा उल्लेख पाकिस्तानचे पंतप्रधानसुद्धा करत आहेत. ब्रह्मोस 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 ही नावाचा उल्लेख केला जातो आहे. हे ब्रह्मोस हे जे काय क्षेपणास्त्र आहे
त्याने पाकिस्तानची तर ऐशी की तैशीच केलेली आहे, पण त्याबरोबर अमेरिकेची झोप उडवलेली आहे, चीनची झोप उडवली आहे, पुऱ्या विश्वाची झोप उडवलेली आहे. त्या ब्रह्मोसची मागणी आता पुऱ्या विश्वातून होती आहे. मित्रांनो, लक्षात राखा नक्की काय घडलं. फक्त पाकिस्तानालाच त्याला सबक शिकवलेला नाही आहे, पाकिस्तानाचा थोबाड फोडलेला नाही आहे, तोंड बंद केलेलं नाही. आता पाकिस्तानातील नेते किंवा ते पाकिस्तानाचे सैनिक प्रमुख किंवा जनता आता ही भाषा नाही करत आहे की आम्ही अणुअस्त्र टाकू, अणुअस्त्र टाकू, अणुअस्त्र टाकू, अणुअस्त्र आणि आमचा देश परिपूर्ण आहे तर आम्ही अणुअस्त्राचा वापर करू. हे आता धमकी देणं बंद झालेलं आहे. कारण जिथे अणुअस्त्र साठा होता त्याचा आतमध्ये जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा रस्ताच आहे ना उगल सकता है ना निगल सकता है. ही परिस्थिती करून ठेवलेली आहे. अमेरिकेसारखा अमेरिकेच्या सैन्यांचा जो बेस होता तिथे केरानामध्ये हवाई बेस, तो नष्ट करून तेथील अमेरिकेची जी युद्ध सामुग्री होती तीसुद्धा नष्ट झाली. त्यामुळे अमेरिकेच्या पायाखालची सुद्धा आता जमीन सरकलेली आहे. ह्या स्ट्राईकमधून अमेरिकेचा दुटप्पीपणा समोर आलेला आहे. कशा प्रकारे अमेरिका दुटप्पीपणा करतो. मित्रांनो, पाकिस्तानची निर्मिती आहे ना ही मुळातच भारताला त्रास देण्यासाठी आहे. भारताला त्रास देण्यासाठी आहे. भारताच्या शिरेवरती बसवलेलं हे एक काटेरी मुकुट आहे. ते सतत टोचत राहील, सतत भारताला घायाळ करत राहील. अशा प्रकारे त्याची निर्मिती झालेली आहे. जे काय इथून इंग्रज गेलेत, हे ब्रिटिश गेलेत, त्यांनी जाताना भारताच्या मस्तकावरती हे काटेरी मुकुट बसवलेलं आहे पाकिस्तानची निर्मिती करून. आणि गेली 70 वर्ष त्या मुकुटामुळे भारताचं जे डोकं आहे, शीर आहे, ते सतत रक्तबंबाळ होत गेलं आणि भारताची प्रगती खुंटत गेली. पण आता ह्या 10 वर्षात नरेंद्र मोदीजींनी ते दाखवून दिलं आहे की आपण ह्या काटेरी मुकुटाला उतरवून ठेवू शकतो किंवा त्याचं नेस्तानाबूत करू शकतो, त्याची अस्तित्व मिटवू शकतो. हे गेल्या 10 वर्षात त्यांनी दाखवून दिलेलं आहे. काल परवाच फक्त हे ॲक्शन घेतलेली नाही आहे. ह्यापूर्वी जी ॲक्शन घेतली होती, एक सर्जिकल स्ट्राईक केलं होतं, एक जे स्ट्राईक केलं होतं सर्जिकल स्ट्राईक, म्हणजे भूदल आतमध्ये घुसून अगदी सही सलामत जे आपल्याला साध्य करायचं होतं, अतिरेक्यांना धडा शिकवायचा होता, ते करून ते परत आलं होतं. त्याच्यानंतर एअर स्ट्राईक केला. हे दुसरा टप्पा, या टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावरती गेला एअर स्ट्राईक. आणि त्या एअर स्ट्राईकमधून सुद्धा भारताने दाखवून दिलं. अभिनंदनसारख्या एका वैमानिकाला परत आणण्यात आलं. म्हणजे एकाही हवाई दलाच्या वैमानिकाला हानी पोचली नाही. अभिनंदन, हे परत आलेत आणि भारताचं अभिनंदन झालं जगामधून, भारताची ख्याती झाली. पाकिस्तानाला झक मारत अभिनंदनला सोडवावं लागलं, परत पाठवावं लागलं. मित्रांनो, त्यानंतर ह्या एअर स्ट्राईकनंतर केलेलं स्ट्राईक म्हणजे काय तर क्षेपणास्त्र स्ट्राईक. आणि हे क्षेपणास्त्र जे डागलीत, या क्षेपणास्त्रामुळे जे काय पाकिस्तानचे बेहाल झालेत त्या स्ट्राईकमधून. आणि तो कुठला स्ट्राईक आहे? ब्रह्मोस. त्या ब्रह्मोससारखं क्षेपणास्त्र सोडण्यात आलं आणि पाकिस्तानाचीच नव्हे तर पुऱ्या जगाची झोप उडालेली आहे. पुरं जग आता भयभ्रांत आहे. भारताशी द्वंद्व करण्याची आता कोणाचाही मानस नसणार, कोणाचीही इच्छा नसणार. भारतापासून 4 पावलं लांब राहिलेलं बरं. हे आता अमेरिकेचीच नव्हे, चीनचीच नव्हे, फक्त पाकिस्तानचीच नव्हे तर पुऱ्या जगाची आता मनस्थिती झालेली असणार. या सिंधूर ऑपरेशनमुळे आपण काय साध्य केलं, काय मिळवलं, काय आपण अचीव केलं तर हे केलं. एक मानाचा स्थान निर्माण केलं, एक मानाचा शिरपेच आपल्या मुकुटामध्ये आपण रोवला या सिंधूर ऑपरेशनमुळे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? फक्त ते 2-4 तासाचं जी ॲक्शन घेतली
आणि नंतर स्थगिती केली, त्या युद्धविराम नाही केला आहे तर स्थगिती केली आहे, पॉज केलं आहे, पूर्णविराम नव्हे तर स्वल्पविराम मारलेला आहे. ते का केलं आहे? अजूनसुद्धा ऑनगोईंग आहे, अजूनसुद्धा ते युद्ध थांबलेलं नाही आहे. ते कधीही त्या युद्धाला किंवा त्या गोष्टीला तोंड फुटू शकतं. त्यामुळे भारताने काय सांगितलं आहे, आता कोणतीही कृती जर पाकिस्तानमधून घडली, मग तो अतिरेकीची कृती असो किंवा आणखीन अन्य कुठलीही कृती असो, तर भारत काय समजेल, पाकिस्तानने घेतलेली ती ॲक्शन आहे. आम्ही अतिरेकी आता बोलणार नाही. ह्यापूर्वी आम्ही अतिरेक्यांवरती वार केलेला आहे. ह्या वेळेला आम्ही अतिरेक्यांचे लॉन्चपॅड नष्ट केले क्षेपणास्त्राने. आता ह्यापुढे जर एखाद्या अतिरेकी कारवाई झाली पाकिस्तानाकडून, सामान्य कारवाई झाली, कुठलीही कारवाई झाली, तर ही कारवाई पाकिस्तानाने केलेली आहे. ह्या पाकिस्तानने केलेले, म्हणून त्याला आता जे जयशंकर विदेशी मंत्री आहेत ते काय म्हणाले, तर आतंकी स्थानावरती आम्ही अटॅक केलेला आहे, आतंकी स्थानाला आम्ही सबक शिकवलेला आहे. आणि जर उद्या सकाळी आतंकी स्थानाने जर कोणती कारवाई केली तर आम्ही थेट पाकिस्तानावरती या आतंकी स्थानावरती आम्ही हल्ला करू आणि त्यांना धडा शिकवू, थोडक्यात नेस्तानाबूत करू. ही आता नुकतीच दिलेली प्रतिक्रिया आहे जयशंकर यांनी. हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? सिंधूर ऑपरेशन सिंधूर ह्या ऑपरेशनमधून नक्की कशा प्रकारची सर्जरी करण्यात आली, कशा प्रकारचं ऑपरेशन करण्यात आलं आहे, कशी काय ती शस्त्रक्रिया करण्यात आली, या शस्त्रक्रियेतून कुठला रोग बाहेर काढला आहे? पाकिस्तानाचा रोग बाहेर काढला आहे, तो कॅन्सर बाहेर काढलाच आहे. पण त्याबरोबर त्या कॅन्सरला जे काय पाठबळ मिळत होतं, जे काय खत पाणी मिळत होतं, जो सहारा मिळत होता, तो पाठबळ, ते खत पाणी अमेरिका देत होती, हे सुद्धा जगासमोर स्पष्ट झालं आहे. त्याबरोबर चीनसुद्धा ज्या प्रकारे भारताला रोखण्यासाठी पाकिस्तानाला या कॅन्सरला कसं काय खतपाणी घालत होते आणि मदत करत होते, तेही जगासमोर आलं. आणि हे कुचकामी आहेत हे सुद्धा स्पष्ट झालं. ते कॅन्सर समूळ नष्ट करण्यात आलेलं आहे. पण परत जर त्या कॅन्सरची बीजधारणा झाली, तर भारत तयारच आहे अगदी फायनल ऑपरेशन करण्यासाठी, शेवटची शस्त्रक्रिया करण्यासाठी भारत सज्ज आहे. आणि जर ही शस्त्रक्रिया केली, शेवटची शस्त्रक्रिया, तर काय निष्पन्न होणार जगाला, आम्हाला तुम्हाला पूर्ण ज्ञात आहे. आता फक्त चर्चा कशावरती होणार, तर POKवरती, पाक व्याप्त काश्मीरवरती, जो आमचा अविभाज्य, आमचा तो एक भाग आहे, ह्या काश्मीरचा भाग आहे. तो जोर जबरदस्तीने लांड्या लबाडी करीन, चोरी छुप्या हा जो तुकडा कापण्यात आला, POK हा पाकिस्तानाने कब्जा केला. आणि त्याला कारण भारतातील ती सरकार, त्यावेळेचे सरकार जबाबदार आहेत. आधीचे काँग्रेस अगदी उठून ते त्यांचे बुडबुडे बाहेर पडत आहेत. त्याच्यातून तुमच्या लक्षात असेल, कॅनडाने का नाही बोलवलं, कॅनडाने त्या G7मध्ये का नाही बोलवलं, पंतप्रधानांचा अपमान झाला, पंतप्रधानची नरेंद्र मोदीजींची 56 इंची छाती कुठे गेली, असे प्रश्न उठवले जात होते. पण आता काय झालं, कॅनडाने आमंत्रित केलं ना पंतप्रधानांना, म्हणजे तोंडावरती पडले. हवाई जहाज, विमानं कोणाची कोसळली, तर पाकिस्तानची. कोणाकडे निर्मित झाली होती, तर चीनकडे आणि अमेरिकेमध्ये. तिकडे निर्मित झालेली जी विमानं होती ती नष्ट झाली. आणि हे राहुल गांधी विचारत आहेत, आपले किती विमानं पाकिस्तानने
हे केलीत, बेचिराग केलीत, असे हे राहुल गांधी विचारत आहेत. कोणाला विचारतात? आपल्या देशाला, आपल्या भारताला. म्हणजे जे प्रश्न पाकिस्तान विचारते ती प्रश्न हा राहुल गांधी विचारत आहेत. म्हणजे विचार करा आपले विरोधक कसे आहेत. आणि बऱ्याच वेळा चर्चा केली जाते इस्रायलसारखी आपण ॲक्शन का घेत नाही, इस्रायलसारखी आपण ॲक्शन का नाही घेत. मित्रांनो, इस्रायलमध्ये विरोधक असो किंवा तेथील जनता असो, ती त्या सरकारच्या मागे ठामपणे उभी राहते. एकही त्या देशामधील नागरिक प्रश्न विचारत नाही. एकही विरोधक त्या देशामधील एकही विरोधक त्या सरकारला प्रश्न विचारत नाही. हे असं का केलं, हे असं का घडलं, आपलं नुकसान किती झालं, हे विचारत नाही. हा फरक आहे इस्रायलच्या जनतेमधील आणि इस्रायलच्या विरोधकामधील आणि भारताच्या विरोधकामधील आणि भारतातील जनतेमधील. भारतामध्ये असे सुद्धा विरोधक आहेत आणि अशी जनता आहे, अशी नागरिक आहे जे जयचंद आहेत, जे देशद्रोही आहेत. त्यामुळे ते असे या युद्धजन्य परिस्थितीमध्ये नको ते प्रश्न विचारतात, नको तो विषय उकरून काढतात. जो ह्या ऑपरेशन सिंदूरनंतर जे काय प्रश्न उपस्थित केले गेले, नको ते गोष्टी उकरून काढण्यात आलेत. हे जे काय करण्यात आलं याला कारण आपल्या देशात असलेले हे जयचंद लक्षात घेणं गरजेचं आहे. हे देशद्रोही, मग ते विरोधक असो किंवा सामान्य नागरिक असो, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा प्रश्न उपस्थित होत नाही. या प्रश्नाला काही अर्थच राहत नाही. कारण इस्रायलसारखे आपण जसं इस्रायलने गाझापट्टी करून टाकली, गाझापट्टीची अगदी पट्टी करून टाकली, नेस्तानाबूत करून टाकलं, हमासला नेस्तानाबूत करून टाकलं आहे, तसं भारत पाकिस्तानामधील त्या अतिरेक्यांना नेस्तानाबूत का नाही करत आहे, बेचिराग का नाही करत आहे? कारण इस्रायल आणि भारतामधील असलेला हा फरक सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो. आता इस्रायलने त्या इराकवरती जो हल्ला केला आहे त्यावेळीसुद्धा कुठल्या इस्रायल नागरिकांनी किंवा विरोधकांनी प्रश्न नाही विचारला. उलट त्या सरकारच्या मागे उभे राहिले, त्या सैनिकांच्या मागे उभे राहिले. असो मित्रांनो, विषय काय आहे? ऑपरेशन सिंधूर. पण आता हा थांबलेला नाही आहे, ऑनगोईंग आहे, चालू आहे. कधीही दुसरा टप्पा, दुसरी पायरी उचलली जाईल. त्यामुळे आता पाकिस्तान सध्या तरी शांत दिसते, पण पाकिस्तानामध्ये जे काय आता घडते अंतर्गत ते जगाला माहिती आहे. काही दिवसातच आपल्याला POK भारतात आलेला दिसेल, आपल्या कब्ज्यामध्ये आलेला असेल, आपला हक्क त्याच्यावरती असेल, हे सुद्धा दिसून येईल. त्यामुळे कारवाई थांबलेली नाही आहे, विविध प्रकारे कारवाई सुरू आहे. सर्वात मोठा जो बॉम्ब टाकला आहे तो पाण्याचा बॉम्ब. सिंधू जी जलसंधी होती ती स्थगित करण्यात आलेली आहे आणि पाकिस्तानामध्ये आता पाण्यावाचून हाहाकार उठलेला आहे. असे अनेक टप्पे भारताने पार पाडलेले आहेत, असे अनेक प्रयोग भारताने केलेले आहेत. आणि आता अंतर्गत जी सफाई सुरू आहे, बांगलादेशीय, पाकिस्तानी, रोहिंग्या किंवा जे भारताच्या विरोधात पाकिस्तानाला मदत करणारे गुप्तहेर बसले आहेत, त्यांची साफसफाई सुरू आहे. ती एका टप्प्यावर आली ना ही साफसफाई. अंतर्गत जे भारत विरोधक आहेत, जे घुसखोर आहेत, त्यांच्या सफाईची अंतिम टप्पा जेव्हा येईल त्यावेळी तुम्हाला दिसून येईल की पाकिस्तानावरती दुसरा स्ट्राईक झालेला आहे. थोडक्यात माझी माहिती तुमच्या लक्षात आलीच असेल. नक्की ह्या ऑपरेशन सिंधूरनंतर काय साध्य करण्यात आलं आहे, काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत. आता तोटे तुम्ही सांगा, फायदे मी तुम्हाला सांगितलेच आहेत. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार
कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.